अजित पवारांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। यावरून संजय शिरसाट यांनी टीका केली। त्यांच्या टीकेला अमोल मिटकरींनी उत्तर दिलं की राजकारणामध्ये जे कालच्या या घडामोडी जे पाहिल्या 2 दिवसातल्या, तर याच्यामुळे असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे। राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं। म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाहीत। राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या तोंडाचा पट्टा नेहमीप्रमाणे चालवायला सुरुवात केली। वास्तविक त्यांना त्यांच्या पक्षात कोणी कवडीची किंमत देत नाही आणि निदान संजय शिरसाट यांनी हा शिष्टाचार पाळायला पाहिजे की आपल्या पक्षाचे प्रमुख एकनाथराव शिंदे साहेबांच्या संवेदना जर त्या परिवाराबद्दल इतक्या दयाळू असतील तर आपण असं का बोलावं। त्याच्यामुळे त्यांना कोणी गांभीर्याने घेत नाही। संजय शिरसाट यांनी अशा वेळेस त्यांचं राजकारण करणं हे त्यांनी त्यांच्या घरी ठेवावं। संजय शिरसाट यांना आज कळलं की माणसापेक्षा खुर्ची किती जवळची आहे। मला वाटतं गुवाहाटीला गेले होते तेव्हाच नाही कळलं का? जे आम्ही मेलेलो आहोत त्याच्यामध्ये प्राण टाकण्याचं काम सुनेत्रा वहिनींनी केलेलं। त्यामुळे शिरसाटांनी थोडं जरा डोकं ठिकाणावर घेऊन भाष्य करणं गरजेचं होतं। माणसापेक्षा खुर्ची जवळची तुम्हाला तसंच वाटणार, कारण की ज्याच्या अंगात जे गुण असतात ते त्यांच्या जे पोटात होतं ते त्यांच्या ओठात आलं, पण त्याची तुलना तुम्ही सुनेत्रा वहिनींशी अजिबात करायची नाही। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड लांबणीवरती गेलेली। आज विधिमंडळ गटनेता आणि उपमुख्यमंत्री पदावर निर्णय झाला। मात्र सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल असल्यानं राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची घाई केली जाणार नसल्याचं समोर आलंय। सध्या जिल्हा परिषद निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यानं घटना असल्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षाची निवड लांबणीवरती गेली आहे। त्याचबरोबर आपण या सगळ्या घडामोडींवरती राज ठाकरे काय म्हणतात बघा। सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण याबद्दल ही खलबत सुरू आहे। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे। त्यांनी प्रफुल्ल पटेलांना राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून टोला लगावला। काय म्हणालेत राज ठाकरे त्यावरती एक नजर टाकूयात। त्यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झालाय। त्यावर खरं तर भाष्य पण करावं असं वाटत नाही, पण तरी आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही। त्या भावनांचं आमच्यासारखा कार्यकर्ते सन्मानच करेल, कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हा पवार कुटुंबातलाच असायला पाहिजे आणि त्यातनं तो महाराष्ट्रीयन मराठीच असला पाहिजे, ही स्वाभाविकच भावना आहे आणि त्यांनी ती फक्त बोलून दाखवलेली आहे। पण त्यांनी जी भावना बोलून दाखवलेली आहे त्याच्याशी आम्ही राष्ट्रवादीचे पण आहोत की उन्होंने क्या सलाह देनी चाहिए वो उनकी राय उनके पास रखे। हमारे पार्टी ने निर्णय ले चुके हैं, हमारी पार्टी, और हम कभी मनसे के घर में जाके नहीं देखते कि क्या चल रहा है। वैसे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हमारी खुद की पार्टी है, उनकी खुद की पार्टी है। उन्होंने क्या बोलना चाहिए वो उनका खुद का कहना है, मैं उस पर कोई टिप्पणी नहीं करना चाहता। सर, ऐसे शोक के सभा के टाइम पे भी जो है मनसे चीफ ऐसी राजनीति टिप्पणियां करती है। महाराष्ट्र की जनता वो सब देखती है, ये समय ही नहीं है इस तरीके की टिप्पणी करने का। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण लांबणीवर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे। दिवंगत अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेकदा संकेत दिलेत, मात्र त्यांच्या निधनाने राष्ट्रवादीचं विलीनीकरण लांबणीवर पडणार असल्याचं बोललं जात आहे। तर या संदर्भात शरद पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय 12 तारखेला जाहीर करायचा होता असा गौप्यस्फोट पवारांनी केला। विलीनीकरणाची चर्चा झाली होती, मात्र आता यात खंड पडलाय असं शरद पवार म्हणाले। त्यामुळे तुर्तास दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा धुसर झाल्याचं दिसतंय। दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती की खुली हवी ही आमची इच्छा आहे। पण आता त्यांची दिसत नाही, हे सगळं झालंय त्याच्यावरून असं काही सांगता येत नाही, एकदम कसं सांगता येईल। असं दिसत. दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण लांबणीवर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे। दिवंगत अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेकदा संकेत दिलेत, मात्र त्यांच्या निधनाने राष्ट्रवादीचं विलीनीकरण लांबणीवर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे। दिवंगत अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात अनेकदा संकेत दिलेत, मात्र त्यांच्या निधनाने राष्ट्रवादीचं विलीनीकरण लांबणीवर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे।
मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षामध्ये एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी याच्यात एकमत होता. 3 मीटिंग झाली आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख अजितची दिलेली होती. पण दुर्दैवानं हा अपघात झाला. ते या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर येऊन पोचले होते. शेवटचं विषय त्याने आम्हा लोकांना केलं होतं. दरम्यान हा आघात झाला. पहाटे निघून आम्ही पवारसाहेबांच्या समोर 8 वाजता बसलो आणि तिथं सविस्तर चर्चा झाली आणि 12 तारीख आम्ही सगळ्यांनी निश्चित केली आणि साधारणपणाने 8-9 पर्यंत हे जिल्हा परिषदेच्या निकालाचे पडसाद उमटतील आणि 10-11 तारीख मोकळे झाले की 12ला याचा निर्णय घेऊ अशी